गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। हे आवाज सगळे कमी कमी करायचे आणि सिंपल एवढ्या लोकांना जेवढं ऐकू येईल एवढ्या पद्धतीने ठेवायचं तर मला कीर्तन करता येईल। आत्तापर्यंत छान गोड झालं सगळं। ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटण, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटण, उर्वीचे भ्रमण किंवा पुरीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी संत पाय हे सेवावे, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे, तरीच तरावे तुका म्हणे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी। विठ्ठल विठ्ठल नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळन्दिवल्लभं, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जयाचे न्याठवे हे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसिये, वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुषे म्हणे, रस होती ओळगणे अक्षरांसी भावाचे अवतरण, अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसो निठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो। करुणा करा दयाळा, करुणा करा तुमचा अनुग्रह लादला, तुमचा अनुग्रह लादलो। विठ्ठल 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 ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे उद्गार आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे ज्यांचं या परिसरांचं जे पूर्ण श्रद्धास्थान आहे, त्या सद्गुरू मदन महाराजांचं पुण्यस्मरण किती आहे यावेळेला? 25वा, म्हणजे रौप्य महोत्सव यावेळेला याचा साजरा होत आहे असं म्हणायला हरकत नाही। मध्यंतरी लॉकडाऊनच्या संकटामुळे आपणाला 1-2 वर्ष सेवा केली आली नसेल किंवा सिंपल साधी सेवा केली असेल, ठीक आहे, परंतु या दृष्टीनं आपल्या या श्रद्धास्थानाचं पुण्यस्मरण म्हणून पूज्य महाराजांचं आजची ही सेवा
महाराजांच्या आज्ञेनं आलेली आहे. त्यानिमित्तानं निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महांचा आहे. अभंग ऐकल्याबरोबर आपल्याला थोडी शंका येईल की काय अवघड अभंग घेतला आहे, खूपच अवघड अभंग आहे असं आपल्याला वाटेल. पण अभंग अवघड नाही आहे, अभंग सोपा आहे. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आहे आणि प्रत्येकानं ऐकणं आवश्यक आहे. हे जसं भगवंताचं नाम प्रत्येकानं घ्यावं ना, त्याप्रमाणे हे ऐकणं आवश्यक आहे. कुठला अभंग आहे, या अभंगाचा विषय काय आहे, याचं प्रयोजन काय आहे, याचा संबंध काय आहे, याचा अधिकारी काय आहे, असं जर आपण विचार करायला लागला अनुबंध चतुष्टयाच्या दृष्टीनं साधन चतुष्टयाकडे एक एक जर आपण बघायला लागलो तर हे शब्द फक्त शास्त्रीय पारिभाषिक शब्द आहेत, परंतु यात अर्थ सोपाच अशा प्रकारचा आहे, सरळ अशा प्रकारचा अर्थ आहे. काय आहे, ब्रह्मज्ञान म्हटलं की माणसाला कसं तरी होतं, अगदी कसं तरी होतं. म्हणजे एखादा माणूस एखाद्याला शहाणपणा सांगायला लागला ना, माणूस म्हणतात तुझं ब्रह्मज्ञान राहू तू जवळच, मला नको सांगू. म्हणजे ते ब्रह्मज्ञान ऐकण्याच्या सुद्धा लायकीचं नाही, अशा प्रकारचा लोकांचा गैरसमज अशा प्रकारचा झालेला आहे बरं का, गैरसमज झालेला आहे. आणि हा गैरसमज असा आहे की खरीच गोष्ट आहे, मी अभंग सोपा म्हणतो पण त्यातलं ब्रह्मज्ञान हा जो शब्द आहे तो शब्द खरंच अवघड आहे. इतका अवघड आहे की जगामध्ये ज्या ज्या अवघड गोष्टी आहेत, त्या तेनसिंगनं एव्हरेस्ट शिखर पार केलं, म्हणजे चढून गेला, एकटाच गेला, काही 10, 5, 25 लोक बरोबर घेऊन गेला नाही, एकट्यानं ते सर केलं. म्हणजे जगातली एखादी व्यक्ती जे करू शकते असं जे स्थान असतं ते खूप अवघड असतं, आणि अवघड असल्यामुळे सगळे माणसं त्याला हे आपल्या कामाचं नाही, ये अपने बस की बात नाही आहे तर छोड दो, सोडून द्या त्याला, असं त्या ठिकाणी म्हणत असतात. पण ब्रह्मज्ञान म्हणजे काय, शेवटी ब्रह्म शब्दाचा अर्थ बृहत, म्हणजे खूप मोठं असं त्याचा अर्थ आहे, मोठं असं त्याचा अर्थ आहे, खूप मोठं. आणि ज्ञान म्हणजे आपलं जाणणं, कळणं. पण लक्षात ठेवा, ब्रह्मज्ञान हा शब्द जरी तुम्हाला जचत नसला तरी जिथे जिथे मोठं ज्ञान असतं तिथेच मनुष्य नतमस्तक होतो आणि त्याच्याकडे आकर्षित होतो, मोठ्या ज्ञानाकडे आकर्षित होतो. म्हणजे त्या दृष्टीनं हे एक ब्रह्मज्ञानच असतं. आत्ता आपल्या या कार्यक्रमाच्या पूर्वी एक गायन झालं, त्या नंदिनी अंजली आल्या होत्या, चांगल्या गायिका आहेत, त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे, त्यांचा आवाज, त्यांच्या ताना वगैरे चांगल्या आहेत. मला सांगायचं हे की गावातली कड्यातली एखादी गायक व्यक्तीने तिचं गायन ठेवलं असतं तर इतके लोक आकर्षित झाले असते काय? नाही. मग काय आहे तर एखादी व्यक्ती कलावंत कशी आहे, त्याची कला किती आहे, त्याचं ज्ञान किती त्या क्षेत्रातलं. आता संगीताचं क्षेत्र हे ब्रह्मज्ञानाच्या क्षेत्राच्यापेक्षा फार अलीकडचं आहे. म्हणजे काय, एक कला आहे ही एक प्रकारची, बरं का, कला एक. क्रीडा, कला, विद्या आणि ज्ञान असा क्रम आहे. पहिल्यांदा क्रीडा म्हणजे खेळ, पण त्या खेळात सुद्धा एखादा माणूस असा फेमस होतो त्या सचिन तेंडुलकरासारखा की सगळ्या जगात कीर्ती मिळवतो. सगळ्यात तो एक्सपर्ट असल्यामुळे जगात कीर्ती मिळवतो, पण त्याचा विषय खेळ आहे. खेळ लहान मुलांचा असतो, त्याच्यात मोठे मोठे माणसं इन्व्हॉल्व होऊ द्या, अब्जावधी रुपयाची उलाढाल त्यात होऊ द्या, पण शेवटी मानवी जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टीने खेळ काय, खेळच आहे. तो खेळ संतांनी मांडला, खेळ मांडी याला वाळवंटी बघाई, अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे कला. पण त्या कलेतही जे एक्सपर्ट झालेले आहेत त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात, सगळं जग त्यांच्याकडे आकर्षित होतं. लता दिदी असतील, भीमसेन जोशी असतील, अशा प्रकारचे जे लोक आहेत यांच्याकडे. म्हणजे याचं काय अर्थ की त्या क्षेत्रातलं मोठं ज्ञान ज्याच्याकडे आहे, जास्त ज्ञान ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडे लोकांचं आकर्षण असतं, अशी गोष्ट आहे. पण ते आकर्षण किती असतं, ते आकर्षण आपल्या इंद्रियांची गोडी पुरवण्याकरता, कानाची हौस पुरवण्याकरता सुंदर ऐकणं आहे,
डोळ्यांची हौस करण्याकरता सुंदर बघणं आहे, उत्तम प्रकारची सजावट आहे, उत्तम प्रकारचं डेकोरेशन आहे, उत्तम प्रकारचा बगीचा आहे, उत्तम प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य आहे. कशाकरता? डोळ्याकरता. पण लक्षात ठेवा, हे कान आणि डोळे शेवटी जाणार आहेत, हे आपल्याजवळ राहणार नाहीत. आणि त्याबरोबर कान डोळे जेव्हा जातात त्यावेळेला त्या कानाला ऐकण्याचं आणि डोळ्याला ऐकण्याचं जगातलं सगळं आपल्याकरता समाप्त झालेलं असतं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. त्याच्या पुढचा विषय कोणता आहे? त्याच्या पुढचा विषय असा आहे की ज्या वेळेला आपले कान डोळे म्हणजे इंद्रिय संपतात, आपलं अंतःकरण संपतं, आपलं आयुष्य संपतं, पण आपल्याकरता जे संपत नाही ते ब्रह्मज्ञान आहे. विठ्ठल 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 हो, आपल्याला ह्या शरीराचं तादात्म्य सोडून त्याच्याशी एकरूप अशा प्रकारचं व्हायचं आहे. आणि ते सगळ्यात मोठं अशा प्रकारचं उंच तरी बहुतची उंच, उंच तरी बहुतची उंच, तरी बहुतची उंच, उंच तरी बहुतची उंच, नीच तरी बहुतची नीच, नीच तरी बहुतची नीच, नीच तरी बहुतची नीच, नीच तरी बहुतची नीच. तुका म्हणे बोलिलो साच, तुका म्हणे बोलिलो साच, तुका म्हणे बोलिलो साच, तुका म्हणे बोलिलो साच. नाही आहाच पूजा केली, पूजा केली, नाही आहाच पूजा केली, नाथ पूजा केली. उदार तरी लक्ष्मी येशी, उदार तरी लक्ष्मी येशी, लक्ष्मी देवी गोशंकरी लक्ष्मी देवी. तुकाराम महाराज त्या भगवंताचं वर्णन करतात. हा जो नाटाचा अभंग आहे, चांगला तरी पूर्ण काम, गोड तरी याचेची नाम, दयाळू तरी अवघा धर्म, भला तरी दासा श्रम होऊ नये दी, उदार तरी लक्ष्मी अशी. तर त्याचं शेवटी लक्षण सांगितलं, उंच तरी बहुतची उंच. भगवंताचं हे लक्षण आहे. आणि भगवंताचं लक्षण म्हणजेच ब्रह्माचं लक्षण आहे एक प्रकारचं. लक्षात आलं का? ज्याला शबल ब्रह्मा म्हणतात, असं जे सगुण निराकार परब्रह्म परमात्मा जे ऐश्वर्य त्याचं आहे, या जगाच्या ऐश्वर्याने नटणारा आहे तो आहे. आणि या सगळ्याला कारण असलेलं, अधिष्ठान असलेलं जे आहे, जेथुनी चराचर हरिसी भजे, तो हरी ज्या पडद्यावर, ज्या मायेच्या पडद्यावर जग विश्व हे चित्र उमटतं आणि त्या पडद्यावर चित्र उमटण्यासाठी जो फोकस असतो, जो लाईट असतो, त्याचं नाव हरी आहे, त्याचंच नाव ब्रह्म आहे. तोच सगळ्यात मोठा अशा प्रकारचा आहे. त्याची उंची पाहायला लागली तर तो उंच तरी बहुतची उंच, नीच तरी बहुतची नीच. काय झालं होतं, एकदा भगवान विष्णूकडे भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव आले आणि त्यांनी विचार केला की आपल्यापैकी मोठं कोण आहे, मोठं कोण आहे. तर भगवंताने सांगितलं, एक जण तुम्ही माझ्या पायाकडे शोधायला जा आणि एक जण माझ्या तुम्ही मस्तकाकडे शोधायला जा, या विराट स्वरूपाच्या. दोघंही गेले. थोडक्यात सांगतो, ब्रह्मदेवालाही मस्तकाचा थांग लागला नाही, भगवान शंकरांनाही पायाचा थांग लागला नाही. 1000 वर्षे प्रवास केला, एकाने वर एकाने खाली, पण थांग पत्ता लागला नाही. अशा प्रकारचं ज्याचं मोठेपण कोणत्याच मापाने मोजता येत नाही, कल्पनेत बसत नाही, इंद्रियांना चालत नाही, कल्पनेत बसत नाही, तर्कात बसत नाही, बुद्धीच्या तर्कात कल्पनेत बसत नाही, अशा प्रकारचं जो आहे त्याचं जे तेवढंच तसंच ज्ञान आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मज्ञान, म्हणजे मोठं ज्ञान. हे मोठं ज्ञान, हे बृहत असलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं.
तू म्हणाले आम्हाला नाही वाटत ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून, आम्ही बरे तसेच जसे आहोत तसे. असं वाटत नाही. पण वाटत नाही असं तुम्ही म्हणत असलात तरी तुम्हाला वाटतं हे आपण सिद्ध करून देऊया. विठ्ठल हो. तुम्हाला एकानं सांगितलं की तुम्हाला मला जमीन द्यायची आहे, दान करायची आहे, पण एक तुकडा 1 एकराचा आहे आणि एक भाग 50 एकराचा आहे. कोणता तरी एक तुम्हाला दान द्यायचं आहे, तुम्ही कोणतं घेणार? 1 एकराचं घेणार की 50 एकराचं घेणार? 50 एकराचं घेणार ना. यात तर काही वाद नाही ना, यात काही मतभेद नाही ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की छोट्याचा त्याग करून मोठं तुम्हाला मान्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. मोठं मान्य आहे, पण शहाणा माणूस त्याला मोठं समजत नाही, कारण ते सापेक्षत्वानं मोठं असतं. सापेक्षत्वानं मोठं असतं. कसं? एकाच्या दृष्टीने 50 मोठे आहेत, पण 500 एकराच्या ठिकाणी 50 लहानच आहेत ना. मग विचारी माणूस असं म्हणतो की जगात असं काय मोठं आहे, असं काय ज्येष्ठ आहे की त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही असं आहे. ध्रुवाला सांगितलं काय पाहिजे तुला? त्यांनी म्हटलं मला स्थान पाहिजे. कसं स्थान पाहिजे? की ज्याच्यावर माझे वडील, ज्याच्यावर माझे आजोबा, ज्याच्यावर माझे पणजोबा ज्या स्थानावर बसलेलेच नाहीत असं मला स्थान पाहिजे. इतकं मोठं पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल आता? आता ध्रुवाचे वडील उत्तानपाद, उत्तानपादाचे वडील ते मनु महाराज, स्वयंभू मनु, आणि स्वयंभू मनुचे ब्रह्मदेव. म्हणजे ब्रह्मदेवालाही जे स्थान मिळालं नाही ते याला पाहिजे 5 वर्षाच्या बाळाला. ही गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्ञान असल्याशिवाय उपयोग अशा प्रकारचा नाही. आणि ते ज्ञान आपलं सगळ्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ ज्ञानालाच ब्रह्मज्ञान अशा प्रकारचं म्हणतात. हे ब्रह्मज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल, आपली मुळातली जी मनातली आवड आहे ती आवड अशीच आहे की आपल्याला सगळं मोठं पाहिजे आणि आपल्या बुद्धीला सगळं कळलं पाहिजे, आपल्याला सगळं आकलन झालं पाहिजे, ते सगळ्यात मोठं असलं पाहिजे, ते सगळं कुणाजवळच नसलं पाहिजे आणि ते आपल्याकडून कधीच न गेलं पाहिजे आणि त्याचा आपला विरह न झाला पाहिजे. असं जे काही आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. द्रव्ययज्ञा, तपोयज्ञ, योगयज्ञास तथा परे, हे सगळे यज्ञ सांगितलेत. तर त्या यज्ञात असं सांगितलं आहे की द्रव्यादी याग किर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. ज्ञानोबा माऊली बोलते. काय? द्रव्ययाग. द्रव्य म्हणजे आपण कुंड करतो, हवन करतो मंत्र म्हणून, त्यात समिधा टाकतो. त्यानं केलेले यज्ञ की ज्यामुळे स्वर्ग मिळतो, ज्यामुळे मुलगा होतो, ज्यामुळे काय आपल्याला पाहिजे ते मिळतं, असे जे यज्ञ आहेत ते यज्ञ ज्ञानयज्ञाची सरी प्राप्त करून घेत नाहीत. म्हणजे ब्रह्मज्ञानाची सरी प्राप्त करून घेत नाहीत. कसं? रात्रीच्या अंधारात आपल्याला तारे स्पष्ट दिसतात. एखाद्या काळ्या किंवा चॉकलेटी फरशीवर एखाद्याने जर सुंदर रेखीव रांगोळी काढली तर ती किती उठून दिसते, त्याच्याकडे लोक पाहत राहतात. काळ्या दगडावरची रांगोळी स्पष्ट दिसते, तशी अंधारानं खतेलेल्या अंबराच्या काळ्या अंबरात तारे चमकत दिसतात, लुकलुक करतात. एक सौंदर्याचा तो भाग असतो. पण ज्या वेळेला सूर्यनारायण भगवान पूर्व क्षितिजावर आपलं किरण पहिलं टाकतो त्यावेळेला वर बघा, वर ताऱ्याचा पत्ता दिसत नाही. त्याचं कारण त्याच्या तेजाखाली ते लोपलेले असतात. सूर्याच्या तेजानं तारे जसे लोपतात तसं एक ज्ञान असं आहे जगामध्ये की ते ज्ञान झालं की बाकीचे सगळे ज्ञान त्या ताऱ्यासारखे लोपून जातात, त्याची समाप्ती होते. आपण ते मिळवण्याकरता जे केले ते सगळं वाया जातं, आयुष्य वाया जातं, जन्मांतर वाया जातात. ही गोष्ट गंभीरतेने विचार करण्यासारखी आहे आणि संतांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे. आगवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैशा वातोर्मी गगने गिळिजती अंती, असं म्हटलं. तर सगळी ज्ञान ज्याच्या पुढे स्वप्नासारखी होतात, अर्जुना तया नाव ज्ञान, अशा प्रकारचं जिथे तिथे त्याचं वर्णन आहे माऊलीने केलेलं आहे.
आणि वेदशास्त्राच्या प्रतिपादनातल्या या ज्ञानाच्या अवघडपणाचा सगळा अवघडपणा काढून त्याला सुलभता देऊन माऊलीनं ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनं आणि तुकाराम महाराजांनी या अशा अभंगाच्या माध्यमातून आपल्यापुढे हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. परंतु एक गोष्ट अशा प्रकारची आपल्याला सांगायची आहे की अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान आहे ते प्रत्येकाला मिळवावं वाटतं. आंतरी भावना असते, आंतरी भावना प्रत्येकाला मिळवावं वाटतं. पण प्रत्येकाला मिळतं का हो? नाही मिळत नाही. पण प्रत्येकाला मिळण्याची शक्यता नसते असं मात्र म्हणू नका. ते प्रत्येकाला मिळवता येतं. इथं या अभंगाचा इथे मुद्दा आहे. आणि ते ज्या मार्गानं मिळवता येतं ते जे मार्ग सांगितलेत त्यातला मुख्य मार्ग आहे की आपण जी पूज्य महाराजांची पुण्यतिथी करतो आहोत आणि त्यांची जी सेवा आपण करतो आहोत ही सेवा म्हणजे त्या ब्रह्मज्ञानाचा खुला होणारा मार्ग आहे. हे चिरंतन सत्य उघडं करून तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल. हो, प्रथमतः हे ज्ञान जितकं महत्त्वाचं आहे तितकी त्याची किंमतही महत्त्वाची आहे. किंमतही महत्त्वाची आहे. हां, एक भारी कार्यक्रम ठेवायचा मग त्याला 1,00,000 रुपये लागतात. साधा ठेवायचा 2,000त होतो आहे. कपडा घ्यायचा, कोणती वस्तू घ्यायची, भारी हलका आहे का नाही, त्यात भारी हलका आहे अशी गोष्ट आहे. तर गंमत काय होते की काही लोक ब्रह्मज्ञान खूप अवघड आहे त्याचा नाद सोडून द्या म्हणून सोडून देऊन प्रपंचात राहतात आणि मनुष्यदेह वाया घालवतात. काही लोक असे आहेत की थोडंसं काहीतरी शिकतात आणि आम्हाला ब्रह्मज्ञान झालंय असा भ्रम करून घेतात आणि नुसत्या शब्दज्ञानाला ब्रह्मज्ञान समजून ते शब्दज्ञान विकून त्याच्या पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी उपयोग करतात आणि शेवटी वाया जातात. त्यांचं वाया जाणं अवघड रीतीने तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. मी आता तिकडे जात नाही. तर असं होतं म्हणजे भ्रमानं मला ब्रह्मज्ञान झालं आहे अशा प्रकारचं भ्रमानं मानून त्याप्रमाणे ते झालेलं नसतानाही त्या ठिकाणी मानतात अशी गोष्ट आहे. मानतात पण त्यामुळे ते काही होत नाही अशी गोष्ट आहे. कोरोना झाला नाही झाला तरी मानला तरी माणूस आजारी पडतो. लक्षात आलं का? तरी आजारी पडतो ही गोष्ट आहे. म्हणून त्याप्रमाणे जी गोष्ट प्राप्त झाली नाही ती झाली आहे असं मानणंही चुकीचं आहे आणि ती मला येत नाही मी त्याच्याकडे जात नाही हेही म्हणणं चुकीचं आहे. म्हणून एक गोष्ट अशी आहे की ब्रह्मज्ञानासारखी गोष्ट भगवंताचं जे ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान असं मी म्हणतो, देवाचं ज्ञान असं मी म्हणतो, तर ते प्राप्त करण्यासाठी मनुष्यानं नाराज होऊ नये, मला ते मिळणार नाही असं म्हणू नये. ते खूप सोपं आहे. कसं आहे ते मी आपल्याला शेवटी सांगेन. ते खूप सोपं आहे. तर ते मिळू शकतं पण मिळण्याकरता काहीतरी थोडं केलं मला मिळालं इतकं ते सोपं नाही. याच्याकरता तुकाराम महाराजांनी आपलं लक्ष वेधून गेलं आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावूठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठावूठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठावूठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठावूठी, तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, तरी का वेदशास्त्रे, तरी काहिंपुटी वेदशास्त्रे, तरी काहिंपुटी वेदशास्त्रे, शास्त्राचे भांडण तपतीर्थाट, शास्त्राचे भांडण तपतीर्थाट, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण, हो
पहिल्या चरणात महाराज बोलतात, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, प्रश्नचिन्ह ठेवलं आहे. हे कुणाला म्हणतात आता? हे बोलतात जे लबाड ब्रह्मज्ञानी म्हणवणारे आहेत, ज्यांना ब्रह्मज्ञान झालं नाही. थोडंसे शिकल्या बोलाचा धरशील ताठा, असा शिकलेले बोलणारे आणि ब्रह्मज्ञानाच्या वेदांताच्या प्रक्रिया आपल्यापुढे त्या ठिकाणी ठेवणारे आणि सामान्य माणसाला हे खूप विद्वान आहे, ज्ञानीत असं जे वाटतं आणि त्याच्यासाठी ते जे लोकांच्याकडून फायदा, आर्थिक फायदा वगैरे उठवतात, अशा प्रकारचं जे त्या लोकांना तुकाराम महाराजांचं हे बोलणं आहे. नंतरचं बोलणं नंतरच्या दुसऱ्या लोकांना आहे. या लोकांना आहे की ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी. उठाउठी म्हणजे काय? उठाउठी म्हणजे सहज, उठाउठी म्हणजे तात्काळ, आणि उठाउठी म्हणजे काही कष्ट न करता आणि कुठे न जाता आपण आहोत त्या ठिकाणी सहज, अगदी सोप्या मार्गानं आणि ताबडतोब. त्याला वेळ नाही, त्याला खर्च नाही, त्याला कष्ट नाही, त्याला स्थलांतर नाही. 4 विकल्प आहेत त्याला. या 4 प्रकाराची कष्ट करण्याची गरज नाही, असं ब्रह्मज्ञान उठाउठी सहज कळतं, सहज कळतं. तुकाराम महाराज म्हणतात असं असतं काय कुठे? उदाहरण सांग. उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. आपल्याला कड्यात जर राहिलं तर आपला अभिमान घालवायला आपल्याला 1-2 जन्म लागतील, पण आपण पंढरपुरातच जर चातुर्मास्यात जाऊन राहिलं तर उठाउठी अभिमान, तात्काळ अभिमान निघून जाईल, सहज निघून जाईल, कष्ट न करता निघून जाईल. त्याप्रमाणे उठाउठी ब्रह्मज्ञान कळेल. उठाउठी ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, हे सहज कळत नाही, कष्ट केल्याशिवाय कळत नाही, कुणाला तरी शरण गेल्याशिवाय कळत नाही, काही काळ गेल्याशिवाय कळत नाही, काही समर्पण केल्याशिवाय कळत नाही. याला हे महत्त्वाचं किती आहे आपण थोडक्यात पाहिलं, पण याला काय काय करावं लागतं हे किती अवघड आहे हे आता आपण पाहत आहोत. हां, तरी का तुकाराम महाराज म्हणतात तरी का हिंपुटी वेदशास्त्रे. वेद आणि शास्त्र ही हिंपुटी का झालेत? उठाउठी शब्दाचा अर्थ पाहिला तसं थोडक्यात हिंपुटी म्हणजे काय? हिंपुटी म्हणजे व्याकुळ. हिंपुटी म्हणजे एक आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स हरवून बसलेला माणूस. हिंपुटी म्हणजे क्षीण होणे, क्षीणता, व्याकुळता, नर्वसता, की आता माझं जीवन सगळं संपलं, काही राहिलं नाही, आता मी हिंपुटी झालो, सगळं संपलं माझं, असं त्या ठिकाणी वाटतं. हे सगळं संपलं माझं हे कोणाला वाटतंय? वेदाला आणि शास्त्रांना वाटतंय. सगळ्या जगाला जन्ममरणाच्या गर्तेतून काढण्याकरता जी वेदशास्त्र भारतीय संस्कृतीनं आणि भगवंताच्या श्वासातून जे वेद निर्माण झाले आणि त्याच्यावर शास्त्रीय प्रक्रिया अशा प्रकारच्या झाल्या, ते वेदशास्त्र ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता अधिकारी कसा लागतो, त्यानं काय काय करावं लागतं आणि त्याला हे ब्रह्मज्ञान केव्हा होतं हे सांगताना ते वेदनशास्त्र हिंपुटी झालेत. हो हो, इथं वेग मन पवन पांगुळले राती विणे मावले, दुसरीकडचा विषय तो. तेव्हा अशा प्रकारचं वेदशास्त्र हिंपुटी अशा प्रकारचं झालेले आहेत. म्हणून काय वेदानं काय सांगितलं आणि शास्त्रानं काय सांगितलं? वेद हिंपुटी का झाले, शास्त्र हिंपुटी कसे झाले, त्याचं थोडंसं वर्णन करूया. विठ्ठल हो, वेदाचं कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे. वेदानं उपासना सांगितली, कर्म सांगितली, आणि वेदानं शेवटी उपनिषदाच्या द्वारा ब्रह्मज्ञान सांगितलं. बरं काय? यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. तर अशा प्रकारचं इथेच ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ आहे की अल्प नाही, तो मोठं आहे, व्यापक आहे, अशा प्रकारचं. तर वेदानं आपल्या शेवटच्या भागात उपनिषदाच्या दृष्टीने सांगितलं. शब्द ब्रह्माचं गणपतीचं वर्णन करताना पहिल्या अध्यायात माऊलीनं वरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये मुगुटी कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली असं म्हटलं. याचाच अर्थ काय? उपनिषद ही शेवटी सांगितलेली आहेत, शब्द ब्रह्माच्या शेवटी सांगितली. आणि अगोदर वेगळं काही सांगितलं, सगळं वेगळं सांगितलं. आधी तर अगदी व्यवहारातलं सांगितलं,
त्याच्यानंतर स्वर्गाला जाण्याचं सांगितलं, आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्याचं, हे सगळं वेदानंच सांगितलं. पण ब्रह्मज्ञान हे शेवटी सांगितलं. ठीक आहे, शास्त्रांचं काय? शास्त्र 6 आहेत. सांख्य, योग, वैशेषिक, त्यानंतर पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, हे 6 शास्त्र आहेत. या 6 शास्त्रामध्ये पूर्वमीमांसा आणि वैशेषिक शास्त्र हे प्राथमिक आहेत, सांख्ययोग आहेत, मध्य आहेत, आणि न्याय आणि वेदांत हे शास्त्र कळसाचे आहेत. म्हणजे 6 शास्त्रामध्ये 5 शास्त्र भगवंताचं सगळं ज्ञान व्यवस्थित सांगत नाही. तेही आस्तिक आहेत, त्यांचंच वर्णन आहे. नास्तिक तर सोडूनच द्या, 6 शास्त्र. पण 6 आस्तिक शास्त्रसुद्धा भगवंताचं जसं आहे तसं ज्ञान सांगत नाही. काही अंशात त्यांनी वेद त्यांनी मांडलेला आहे, यात अडचण नाही. पण त्यातही सगळे सिद्धांत ते पूर्णत्वानं सांगत नाहीत. आणि त्यात ते भ्रांत आहेत असं नाही, पण ज्या ज्या अधिकाराचे लोक आहेत त्या त्या अधिकाऱ्याने तिथपर्यंत यावं हा उद्देश ठेवून लोककल्याणासाठी त्या शास्त्राने तसं सांगितलं आहे. आणि वेदव्यास प्रणीत असलेलं जे उत्तरमीमांसा किंवा ब्रह्ममीमांसा शास्त्र आहे ते मात्र सगळं पूर्ण वेदांत, पूर्ण ब्रह्मज्ञान सांगतं. म्हणजे शास्त्रामध्ये एकच शास्त्र आहे की ते पूर्ण ब्रह्मज्ञान सांगतं. आणि वेदामध्ये वेदाचा एकच अंतिम विभाग आहे उपनिषदांचा की तो पूर्ण ब्रह्मज्ञान सांगतो. बाकीचे हे ब्रह्मज्ञान सांगत नाहीत. का सांगत नाहीत बाकीचे? का सांगत नाही? तर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ते हिमपुटी झालेत म्हणून सांगत नाही. 5 शास्त्र आणि वेदाचा उपनिषद सोडून भाग हे हिमपुटी झाले. हिमपुटी झाले म्हणजे काय झालं नेमकं? तर नेमकं हे झालं की ब्रह्मज्ञान तर आहे, जगात उपलब्ध आहे, पण ते ब्रह्मज्ञान ऐकणारा, स्वीकारणारा आणि त्याचा अनुभव घेणारा कोणी पाहिजे ना. त्याच्याशिवाय कसं? कोणीच नाही. चांगले गायक गायला बसले पुढं कोणीच नाही, उपयोग काय? आम्ही चांगलं गायला लागलो की आम्हाला वाटतं आम्हाला येतं, कुणाला येत नाही. पण ज्याला येत नाही ते समोर असावे लागतात एवढं मात्र आम्हाला वाटतं. कीर्तनाला पण, गायनाला पण, प्रवचनाला पण, सगळ्या बाबतीत बोलतोय मी, एका बाबतीत नाही बोलत. एका बाबतीत बोलत नाही की जे विशेष सांगायचं आहे सांगणारा ज्ञानी असेल तो सांगेल, पण त्याच्या समोर कोणीतरी बसलेलं पाहिजे, त्याला काहीतरी त्यातलं कळलं पाहिजे, त्याने काहीतरी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, मग त्या कार्यक्रमाला रंग आहे. वेद जाणू गेला आणि बोलायला लागला, पण त्याच्या पुढे त्याचं ब्रह्मज्ञान ऐकायला या सगळ्या जगातल्या सामान्य माणसातलं कुणीच नाही. काय करणार ते? कुणाला सांगणार? अशी गोष्ट आहे. कुणाला सांगणार? तर ज्याला सांगायचं त्याला ते पटलं पाहिजे, त्याला ते झेपलं पाहिजे, त्याला ते कळलं पाहिजे आणि त्याच्या अनुभवात उतरलं पाहिजे. याकरता वेद आणि शास्त्र यांनी विचार केला. 6 शास्त्र म्हणजे एकच शास्त्र आहे सगळं, आणि एक वेद म्हणजे संपूर्ण एकच आहे. पण त्यानं आधी विचार केला, ब्रह्मज्ञान सांगायचा विचार नाही केला. आधी अनधिकारी जे लोक आहेत ते अधिकारी बनवायचा विचार केला. कर्मकांड त्याच्याकरता सांगितलं की तुम्ही सत्कर्म करा म्हणजे तुमचं चित्त शुद्ध होईल, तुम्ही उपासना करा म्हणजे तुमचं चित्त स्थिर होईल, मग तुम्हाला वैराग्य होईल, मग तुम्ही गुरुकडे जाल आणि गुरुकडे गेल्यावर तुम्हाला गुरु जे सांगणार आहे ते हे ज्ञान आहे. अशी पद्धती वेदांची आहे, अशी पद्धती शास्त्रांची पण अशा प्रकारची आहे. शास्त्रीय प्रक्रिया ज्या आहेत ना त्या निरनिराळ्या प्रक्रिया याच्याकरता आहे. अगदी न्याय प्रक्रियासुद्धा अशीच आहे. एका दृष्टीने अत्यंत अवघड आहे न्यायशास्त्र, सगळ्यात अवघड आहे. आणि त्यात वेदांताच्या विरुद्ध काही सिद्धांत आहेत. परंतु न्यायशास्त्र शिकल्यानंतर मनुष्याची बुद्धी प्रगल्भ होते. पोतं असतं ना आपलं पोतं, नवं पोतं असल्यावर त्याच्यात माल कमी बसतो, बरोबर आहे का? आणि त्याच्यात अनेक वेळा भरला आणि असं ठासून ठासून भरलं म्हणजे दुसऱ्या वेळेस ते पोघरतं. त्याप्रमाणे बुद्धी विचार करायला अगोदर प्रगल्भ झाली पाहिजे, तेव्हा ब्रह्मज्ञान त्यात बसेल, नाही तर बसणार नाही. आणि ती बुद्धी प्रगल्भ करण्याकरता न्यायशास्त्राची योजना शास्त्रकारांनी किंवा भगवंतानं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ही योजना केल्यानंतर जेव्हा बुद्धी प्रगल्भ होते
त्यावेळेला हळूच जर आपण न्यायानंतर वेदांत शिकायला लागलो तर वेदांताचे सिद्धांत न्यायाचे अवघड आणि बरोबर वाटणारे सिद्धांताला सहज अशा प्रकारचं त्याचं खंडन अशा प्रकारचं करतं. आणि मग जे वेदांत शास्त्राचे सिद्धांत आपल्या हृदयात बसतात ते मात्र पक्के असतात. त्याचं खंडन आता करायला ब्रह्मदेवन भगवान स्वतःला तरी ते खंडन करू शकत नाही. अशी गोष्ट अशा प्रकारची असते, अशी गोष्ट असते. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहो नको, रिकामा अर्ध घडी राहो नको. सर्व सुख गोडी. काय सर्व सुख गोडी, सर्व सुख म्हणजे ब्रह्मज्ञान बरं का, सर्व सुख म्हणजे भगवान, सर्व सुख म्हणजे परमात्मा. त्याची गोडी मनात धारण कर आणि 6 शास्त्राची निवड कर. 6 शास्त्र सगळे स्वीकार नाही सांगितलं, निवड करायची. याचा किती अंश घ्यायचा, याचा किती अंश घ्यायचा, याचा किती अंश घ्यायचा, किती अंशात कोणतं कोणतं शास्त्र स्वीकारायचं आहे अशी निवड कर. आणि तुला शेवटी वाटेल, एवढा अर्थ अध्यारत आहे त्याच्यात, की शेवटी उत्तर मीमांसा शास्त्र राहील. त्यावेळेला आवड निवड काही नाही, ते सगळंचे सगळं तू ग्रहण अशा प्रकारचं कर. आणि 6 शास्त्रात उत्तर मीमांसेचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्या गळी त्या ठिकाणी उतरव. ते नाही केलं तर वाया एरधार हरिमेण, लटिका संसार व्यवहार सर्व हा संसार वाया एरधार. अगदी हरिपाठात हरिनामाचं महत्त्व सांगताना सुद्धा ब्रह्मज्ञानाची गोष्ट अगदी शेवटी कळसाला साधकाकरता साधकाच्या मायबाप असलेल्या ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी सांगितली. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान गळी उतरवण्यासाठी वेदानं आणि शास्त्रानं आपले सगळं जंग पछाडले. म्हणजे मोठे मोठे ग्रंथ अगोदर त्या ठिकाणी सांगितले अधिकारी बनवण्याकरता आणि अधिकारी बनवल्यानंतर मग त्याला ब्रह्मज्ञानाचा उपयोग अशा प्रकारचा आहे. तर आपण आधी काय करायचं, ब्रह्मज्ञानाच्या मागे न लागता ब्रह्मज्ञानाचा अधिकार कशात आहे, काय केलं म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञान निश्चित होऊ शकतं. याकरता एखाद्याची बुद्धी जर कमी चालत असली, आपण डॉक्टरना विचारलं, मग डॉक्टर म्हणतात की अमुक अमुक औषधं आहेत, त्याला अमुक मात्रा आहे, हे आहे, ते आहे, ते द्या, मग आपण हे करतो. अशी गोष्ट आहे. अशी आपल्या खाजगी उपाय आहे की एखाद्याची बुद्धी चालत नसली, अभ्यास करत नसला किंवा अभ्यास त्याला कळत नसला, तर त्याला काय करायचं, बदामाचा शिरा करायचा आणि पहाटे 3 वाजता त्याला खाऊ घालायचा. 3 वाजता खाऊ घालायचा आणि मग त्याला गाढ झोपायला लावायचं. ते बदाम त्या शिऱ्याच्या रूपानं त्याला पहाटे 3 वाजता, पहाटची वेळ ज्ञानाच्या ग्रहणाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. त्यावेळेला साखर झोप लागते आणि त्या झोपेत त्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारची होते. असं जर तुम्ही 6 महिने केलं तर बुद्धिहीन मुलगा त्याच्या मानानं चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. हे जसं आहे, हे जसं टॉनिक आहे एक प्रकारचं, त्याप्रमाणे सामान्य बुद्धीच्या माणसाची बुद्धी प्रगल्भ ब्रह्मज्ञानाला योग्य बनवण्याकरता शास्त्रकारांनी सांगितलेले जे उपाय आहेत, तर त्या उपायात वेदही हिमपुटी झाला. त्याचं सगळी शक्ती ब्रह्मज्ञान सांगण्यापेक्षा लोकांना अधिकारी बनवण्याची साधना सांगण्यातच अधिकतम मात्रेत खर्च झाली. आणि शास्त्रसुद्धा असेच त्या ठिकाणी त्यांची 5 शास्त्रांचं प्रयत्न संपले आणि मग उत्तर मीमांसा वेदव्यासांचं शास्त्र सक्सेस झालं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून वेदशास्त्र ही हिमपुटी झाली आहेत, व्याकुळ झाली. तुकाराम महाराजांच्या शब्दात जर बोलायचं, वेदशास्त्र व्याकुळ झाली म्हणजे शास्त्र व्याकुळ झाली म्हणजे काय झालं नेमकं, तर शास्त्र व्याकुळ झाली म्हणजे काय होतं, एखादा कार्यक्रम आहे, सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यात जर काही तिपडं आलं कोणाचं, तर हे त्याला व्याकुळ होतं आणि ते त्याला व्याकुळ होतं आणि ते कार्यक्रम राहतो बाजूला आणि त्यांचेच भांडणं सुरू होतात. त्याप्रमाणे ही सगळी शास्त्र लोकांना अधिकारी बनवून आपल्या परीनं ब्रह्मज्ञान सांगत यांचंच भांडण सुरू झालं
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज बोलतात. शास्त्राचे भांडण तपती थाटण शास्त्रांचे भांडण थाटण शास्त्राचे भांडण तपती थाटण शास्त्राचे भांडण तपती थाटण शास्त्राचे भांडण तपती थाटण शास्त्रांचे भांडण तपती थाटण शास्त्राचे भांडण तपती थाटण शास्त्राचे भांडण तपती थाटण पुरीचे भ्रमण पुरीचे भ्रमण याच साठी शास्त्रांचे भ्रमण तपती थाटण शास्त्रांचे भ्रमण तपती थाटण पुरीचे भ्रमण याच साठी पुरीचे भ्रमण शास्त्राचे भांडण तपती थाटण तपती थाटण. आता ऐका, तुकाराम महाराज म्हणतात शास्त्र याच्याकरता भांडायला लागले. भांडणारा माणूस शहाणा असतो का मूर्ख असतो? व्यवहारात शहाणा नसतो भांडणारा माणूस. दोन भांडायला लागले ना, एकाचं बरोबर आहे आणि एकाचं चुकीचं आहे, तरी माणसं म्हणतात दोघं मूर्ख आहेत, झाले जाऊ द्या, काय त्यांच्या नादी लागायचं. आणि भांडायला कोण भांडतं? शेजारी शेजाऱ्याच्या बायका पण भांडतात. एक शेजारी दोन बायका भांडायला लागल्या, काय होतं? दोघी आपल्या घरात असतात, रस्त्याने गाय चाललेली असते, म्हैस चाललेली असते, गाय किंवा म्हैस. ती एक शेणाचा पोळ टाकते निघून जाते आणि दोघी घरातून निघतात. पूर्वीचं सांगतो, आताचं नाही. आता सारवायचा प्रश्नच येत नाही. दोघी जातात आणि त्याच्या जवळ जातात आणि एकमेकाकडे असे डोळे वटारून पाहायला लागतात. दोन मांजरी जशा एकमेकावर तुंबत असतात तसं. आणि दोघी म्हणतात हे माझं शेण आहे, हे माझं शेण आहे. म्हशीचं आहे का हीच आहे सांगा? कोणाचं आहे? अरे जीच आहे ती तर त्याचा त्याग करून निघून गेली बिचारी, वैराग्यवान आहे ती. म्हैस वैराग्यवान आहे म्हणून निघून गेली आणि आसक्तीनं तिचं भांडायला लागल्या. बरं, भांडणं चुकीचं म्हणता येईल काय? दोघींना शेण हवं आहे, दोघीही पायल्यावरून निघालेल्या आहेत आणि दुसरीला त्या तिथं आल्यावर पाहिलंय, मग आपलीच बाजू मांडणार ना प्रत्येकजण. भांडण आहे. मग दोन बायकांचं भांडण, दोन मांजरींचं भांडण, दोन रेड्यांचं भांडण, हे जसं जगात चालतं, अशीच जर शास्त्र भांडतं तर त्या शास्त्राचं शास्त्रत्व राहीलच काय? विठ्ठल विठ्ठल. हो, पण ऐका, भांडण असेल, दोन माणसं किंवा अनेक माणसं भांडत असतील, पण ते त्यांच्या भांडणाची जी क्वालिटी असते, दर्जा असतो, तो कशावर ठरतो? तर ते कशा करता भांडतात याच्यावर ठरतो. मी आता म्हणलं मांजरी भांडतात आणि बायका भांडतात. रामायणात भरत आणि राम पण भांडलेले आहेत, होय की नाही? आपल्याला माहिती आहे ना, चित्रकूटावर भरत गेले रामाला आणायला, राम काही यायचं नाही म्हणले. राम थोडक्यात सांगतो, आणि त्यावेळेला भरताने धरलं की तुम्ही जर नाही याल तर मी असा अनशन करून, उपवास करून प्राण देईन. त्यावेळेला श्रीराम प्रभू त्याच्यावर थोडे रागवले होते भरतावरती, की मी तुझं काय नुकसान केलं म्हणून माझ्या दारी धरून तू आपला जीव द्यायला लागलाय? मी काय नुकसान केलंय सांग? वडिलांचं वचन आहे ते आपल्या दोघांना पाळायचे, माझ्याकरता ते पाळायला मी आलो, तुझ्याकरता पाळायचं तू सोडून मला आग्रह करतो आणि माझ्या दारात धरून बसतो. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने म्हटलं, बघ भरता, सूर्य पूर्वेला सोडून पश्चिमेकडे उगवेल,
पृथ्वी या सगळ्या भूतमात्राचा भार सोडून रसातळाला जाईल, पण हा राम आपल्या निश्चयापासून कधीही ढळणार नाही. हे काय आहे? हे भांडणच आहे ना, हे भांडण आहे. पण हे स्वार्थासाठी भांडण नाही, हे परार्थासाठी भांडण आहे. हे अनितीसाठी भांडण नाही, हे नैतिकतेसाठी भांडण आहे. हे आपल्याकडे ओढण्यासाठी, आपल्या तुपावर पोळीवर तूप ओढण्यासाठी नाही, तर आपलं सर्वस्व समर्पण करण्यासाठी अशा प्रकारचं आहे. आणि भांडणाचा उद्देश, भांडणारी व्यक्ती आणि भांडण्याचा विषय काय आहे, याला खूप किंमत असते. एकदा कबीर महाराज महाराष्ट्रात आले. त्यांनी जनाबाईची कीर्ती ऐकली आणि त्याने विचारलं, जनाबाईला मला दर्शन घ्यायचं आहे, कुठे आहेत त्या? मग लोकांनी सांगितलं गौऱ्या वेचायला गेल्या. काय महाराष्ट्रातले बेवकूफ लोक आहेत, मी नाही म्हणत. कबीर महाराज म्हणले, अरे एवढे मोठे संत तुमच्या इथून त्यांना गौऱ्या वेचायला लावला. एखाद्या संतांनी म्हणलं तर गौऱ्याचा ढीग पडेल त्याच्या पुढे. बरं जाऊ दे म्हणे, आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या बाईचं दर्शन घ्यायचं, त्या महात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. मग ते गेल्यावर जनाबाई कडाडून एका बाईशी भांडत होती. भांडण चाललं होतं. आता संत म्हणून इतक्या लांबून आलो, ते गौऱ्या वेचण्याला त्या अशा प्रकारच्या निर्जन जंगलात, आणि एका बाईशी कडाड्यानं भांडते, शिवे देते, हे काय सगळं. पण तपास लावल्याशिवाय जायचं नाही. ते म्हणले, जनाबाई महाराज तुम्हीच का हो? ते भांडत असताना हे कबीर महाराज म्हणले, जनाबाई महाराज तुम्हीच का हो? ते म्हणले, अरे जनाबाई महाराज कशाची? मी महाराज, मी आपली नामयाची जनी, मी नामयाची जनी आहे. काय ठीक आहे, पण तुमच्या दर्शनाकरता तुमची कीर्ती ऐकून आलो. पण म्हणजे पण काय झालं? पण असं झालं की तुम्ही गौऱ्या वेचताना भांडण करता. मग म्हणलं, भांडण करू नये असं काही शास्त्र आहे काय? योग्य वस्तू करता आपलं नुकसान होऊ नये म्हणून योग्य वेळी भांडलंही पाहिजे, भांडलं पाहिजे. नाही काय योग्य आहे तुमचं? गौऱ्या किती मी आणून देतो तुम्हाला गौऱ्या, ते भांडण सोडा. म्हणे नाही, माझ्या गौऱ्या वेगळ्या आहेत आणि तिच्या गौऱ्या वेगळ्या आहेत. एक गौरी दिली आणि कानाला लावून बघा म्हणे तुम्ही, ती गौरी विठ्ठल 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 करीत होती. मी इतक्या वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणलो, एकाच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल आलं नाही. म्हणजे बघा, गौऱ्या भाग्यवान का आपण भाग्यवान? विचार करा. का? तरीच नाम मुखी ये श्रीरामाचे असं म्हटलं. असो, तात्पर्य असं आहे की गौऱ्या आहेत, पण ज्या गौऱ्याच विठ्ठल त्या विठ्ठलासाठी भांडण आहे, विठ्ठलासाठी भांडण आहे. तशी शास्त्र कशासाठी भांडतात? याजसाठी. कशासाठी? ब्रह्मज्ञानासाठी, परब्रह्मासाठी, परमात्मा प्राप्त करण्यासाठी शास्त्र भांडतात. त्यांचे मतभेद आहेत, एवढंच. कोणी सत्कार्यवाद सांगतं, कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं. तर हे शास्त्रांचं भांडण आहे. कशाकरता भांडण आहे? की निश्चित परमात्मा तत्व म्हणजे काय आहे, जेवढं ज्याला गवसलं तिथपर्यंत त्यांनी चिंतन केलं आणि तिथपर्यंत त्यांनी चिंतन आपल्या समाजापुढे अशा प्रकारचं मांडलं. पण हे मतभेद त्यांचे अजून चालू आहेत. तर हे कशा करता? तर परमात्मा स्वरूपाकरता. म्हणजे परमात्मा कसा आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, आम्हाला सांगता आलं पाहिजे, लोकांनी अधिकार करून ते घेतलं पाहिजे, त्यांना ते झालं पाहिजे. याकरता शास्त्राचं भांडण आहे, याकरता भांडण आहे. आणखी ऐका. पहिल्यांदा मनुष्याला, ज्याला ब्रह्मज्ञान पाहिजे आहे ना, त्याने 2 प्रकार केले पाहिजेत. तुकाराम महाराजांच्या या सगळ्या वर्णनातून ध्वनित अर्थ असा निघतो आहे, ध्वनित अर्थ असा निघतो. कारण शास्त्राचे भांडण आणि तपतीर्थाटन हा साधनाचा भाग आहे आणि शास्त्राचे भांडण हा वादाचा भाग आहे. वादाचा भाग आणि साधनाचा भाग एकत्र तुकाराम महाराज कसे सांगू शकतात? तर त्याचा ध्वनित अर्थ असा आहे की आपल्याला जर ब्रह्मज्ञान पाहिजे तर आपण 2 गोष्टी करायला पाहिजेत. एक काय? तर आपण साधनं करायचं, तप करायचं, तीर्थाटन करायचं, पृथ्वीचं भ्रमण करायचं, जगन्नाथपुरीला जायचं, इकडे तिकडे सगळीकडं साधन सुरू करायचं. आणि एकीकडे वेदांत शास्त्र म्हणजे शास्त्र ब्रह्मज्ञान म्हणजे काय सांगतायत, ज्ञानेश्वरीत परब्रह्म काय सांगितलं आहे, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे, एकनाथी भागवतात काय सांगितलं आहे,
संस्कृत येत असेल तर त्या शास्त्रात काय सांगितलं याचं अवलोकनही केलं पाहिजे. अवलोकन करण्यानं बुद्धी प्रगल्भ होते, विचारवान होते आणि तपश्चर्येनं बुद्धी शुद्ध होते. शुद्ध होत गेली ती विशिष्ट प्रकारापर्यंत की काल जे कळत नव्हतं ते आज कळणार. न कळे ते कळव येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. म्हणून एकीकडे शास्त्राचं भांडण काय आहे हे साधकानं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि एकीकडे तप केलं पाहिजे, तीर्थाटन केलं पाहिजे. त्याचं कारण आहे कितीही बुद्धिमान असला, किती विज्ञानाचा शास्त्रज्ञ असला, कोणीही असला तरी तपश्चर्ये वाचून त्याला हे ब्रह्मज्ञान होत नाही हा सिद्धांत आहे. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूष वेवाक्यम न च माम योभ्य सूयती. भगवद्गीतेचा जो उचित संप्रदाय भगवंताने सांगितला अर्जुनाला की या संप्रदायाप्रमाणे तू जर गीतेचं अनुष्ठान केलं तर तू माझे संसाठी तू कशी जगी. मी जसा तुझा गुरु आहे तसं तू आणखी कोणाचा गुरु होशील. नाहीतर हे तुलाही पचणार नाही, दुसऱ्यालाही सांगता येणार नाही. त्याचा पहिला पर्याय आहे की तपश्चर्या ज्याच्याजवळ आहे त्यानेच ब्रह्मज्ञानाचा मार्ग अवलंबावा. त्यालाच भक्ती करता येते, त्यालाच ज्ञान होण्याची योग्यता असते. आपण 2 वेळ भरपूर खायचं, लेटलं पडायचं, थोडासा अभ्यास करायचा, थोडंसं बोलायचं, जगात मोठं ठरायचं, याने ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञानाला खूप कष्ट करावे लागतात, तपश्चर्या करावी लागते आणि त्या तपश्चर्येनं हे शरीर तापून निघतं. अन्न पाण्याच्या निग्रहानं हे शरीर तापून निघतं. ब्रह्मचर्यानं ते शुद्ध होतं. वाणीचा निग्रह, सगळ्या इंद्रियांचा निग्रह केल्यानं त्यात तप्तता येते आणि सोनं जसं तापल्यावर शुद्ध होतं त्याप्रमाणे आपली मन, बुद्धी, इंद्रिय आणि शरीर हे तापवल्याने त्या ठिकाणी शुद्ध होतात. म्हणून एकीकडे ते तापवायचं आणि एकीकडे याचा अभ्यास करायचा, निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास करायचा, मुख्य वेदांत शास्त्र ठेवून अभ्यास करायचा. म्हणून याजसाठी हा मुख्य भाग आहे. तो काय यासाठी शास्त्राचं भांडण यासाठी आहे ते आपण करावं म्हणजे आपल्याला शब्दज्ञान होतं. शब्दज्ञान, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. शब्दज्ञान म्हणजे नुसतं आपल्याला ऐकलं ते बोलता येतं, प्रक्रिया सांगता येते वेदांताची. असं त्या शब्दज्ञानाचा उपयोग जर आपण अनुभवाचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न न करता त्या शब्दज्ञानाचा उपयोग लोकांना भुलविण्यासाठी, त्यांच्याकडून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याकरता आणि संसार थाटण्याकरता जर गेला तर त्याला घोर नरकाला जावं लागतं. शब्दज्ञान मिळून सुद्धा इथं अंडरलाईन करायची साधकांनी, बरं का, दुसऱ्या कोणी नाही. म्हणून शब्दज्ञानात नाही राहायचं. दुसरं आहे ते परोक्ष ज्ञान आहे. ते कसं आहे तर ते असं आहे, शास्त्राचं आलोडन केल्यानंतर आपल्याला जे सिद्धांत पटले आहेत, बरोबर आलेत, एखाद्या महात्म्याकडून आपण घेतले, आपण चिंतन केलं, आपली बुद्धी चांगली आहे, ते केले आणि आपल्याला अनुभवाला नाही आलं, तपश्चर्याचा अधिकार वगैरे नाही म्हणून, परंतु हे निश्चित आहे परब्रह्म परमात्मा सगळीकडे व्यापक आहे, त्याचं माझ्यावर लक्ष आहे, त्याचा मी अंश आहे, त्याच्याकडे मला जायचं आहे, असं म्हणून त्याचा विक्रय न करता त्याचं अनुसंधान जर त्या ठिकाणी ठेवलं आणि अनुसंधान ठेवून जर त्याची उपासना केली, त्या परब्रह्माची उपासना केली आणि शास्त्र पाहत राहिलं तर ते परोक्ष ज्ञान जरी असलं तरी त्यातही बुद्धी पुरस्सर केलेलं पाप त्या ब्रह्मज्ञाना नाहीसं होतं, असं शास्त्राचं वर्णन आहे, त्याचं हे आहे. आणि ते ज्या वेळेला आपल्याला तीव्र वैराग्य होऊन आपण गुरुकडून ते ज्ञान जेव्हा घेऊ त्यावेळेला तेच अपरोक्ष अशा प्रकारचं होतं. तर याच्याकरता एकीकडे शास्त्र श्रवण करायचं आहे आणि एकीकडे तपतीर्थाटन त्या ठिकाणी करायचं, तपश्चर्या करायची. त्या बद्रीनारायणाला भगवान आणि त्या ठिकाणी नरनारायणानं केलेली तपश्चर्या किती खडतर वर्णन आहे. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या पूर्वी अशा प्रकारचं आहे तपतीर्थाटन. अजून काय, उर्वीचे भ्रमण याची लागे. पृथ्वी भ्रमण अशा प्रकारचं केलं जातं. त्याकरता दुसरा एक पाठ आहे शंकर महाराजांनी घेतलेला, पुरीचे भ्रमण यासाठी. पुरी म्हणजे तेलात तुपात तळलेली नाही, त्याच्याकरता तर माणूस काही करतो बस,
मोठ्या याच्यात पुऱ्या असतातच. ती पुरी नाही, पुरी म्हणजे नगरी. थोडक्यात अशी 7 नगरं या भारत देशात आहेत. 7 नगरं अशा प्रकारचं आहेत. काय? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांती, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिका. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अशा प्रकारानं या मोक्षदायी पुऱ्या, निरनिराळे तीर्थ, तिथे जाऊन साधूंचं दर्शन घेणं, तिथे जाऊन साधूंची सेवा करणं, हे सगळं त्या ठिकाणी करावं लागतं तपतीर्थाटनं. तर या दुसऱ्या चरणात महाराजांनी पहिल्या चरणात शास्त्राचं आलोडन करावं आणि दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात नंतर पृथ्वीचं भ्रमण करावं, म्हणजे शरीर झिजवावं असं सांगितलं. शरीर झिजवणं जसं या ब्रह्मज्ञानासाठी करावं लागतं, तसं याच्यासाठी अजून काय काय करावं लागतं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. याजसाठी जप, 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 याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी पुढे. तप. व्यासे हि अवोप ग्रंथ केले, व्यासे हि अमुप ग्रंथ केले. हा हो, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन. व्यासे अमुप ग्रंथ केले, व्यासे अमुप ग्रंथ केले. शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन. हा अंतरंग साधनेचा प्रकार 3ऱ्या चरणात सांगितला. ब्रह्मज्ञानाची कठीणता आणि ब्रह्मज्ञानाची अत्यावश्यकता पहिल्या चरणात सांगितली. त्यासाठी अधिकारी बनावं लागतं आणि अधिकारी बनवण्याकरता शास्त्र संकलन करावं लागतं आणि तपतीर्थाटन आणि भ्रमण इत्यादी पुण्यकर्म करून शरीर झिजवावं लागतं. हे 2ऱ्या चरणातला विषय आहे. 3ऱ्या चरणातला विषय त्यातला अंतरंग विषय आहे. याजसाठी जप, याजसाठी तप. भगवंताच्या नामाचा जप याकरता करावा लागतो, अंतरंग करावा लागतो, अंतरात करावा लागतो. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा कदा नाही. खूप जप करावा लागतो, खूप नामस्मरण करावं लागतं. 8-8, 10-10 तास नामस्मरण त्या ठिकाणी रोज करावं, ज्याला वेळ आहे त्याला, अशी गोष्ट आहे जप. आणि इथं तप शब्द परत आला. 2ऱ्या चरणात तपतीर्थाटन आहे ना, इथे तप शब्द परत आला. या तप शब्दाचा अर्थ आपल्याला वेगळा करता येतो. 2ऱ्या चरणातल्या तप शब्दाचा अर्थ आपण शरीर झिजविणे किंवा शरीर तापविणे असं म्हटलं बरं का.
इथलं जे तप आहे ते जपासारखंच अंतरंग तप आहे. म्हणजे काय? काय आता तपजे म्हणजे ते ऐशा चिन्नी जाणीजे, बरं का. तर तप काय सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, तरी देहजीवाची मिळणी, देहजीवाची मिळणी, जो उदयजत सुये पाणी, तो विवेक अंतःकरणी जाग विजे. बरं का, विवेक हे तप आहे. 16व्या अध्यायातला तप शब्दाचा अर्थ विवेक असा केला की देह जीवाची आहे मिळणी. हा देह आणि याच्यात असलेलं जीव म्हणजे चैतन्य, या दोन्हींचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि आपल्याला एकच वाटतंय, मी देहच आहे असं वाटतं. पण आपल्या अंतःकरणात असा विवेक उगवला पाहिजे की देह आणि जीव याच्या संबंधावर त्यांनी पाणी सोडलं पाहिजे. म्हणजे देह आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते का परत येणार नाहीत, हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून संत सेवा हे सगळ्या साधनापेक्षा कळसाचं साधन आहे, हे तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगायचं आहे. ब्रह्मज्ञान उठाउठी कळण्यासारखं नाही, ते अत्यंत अवघड आहे. पण संत पायाची सेवा करून जर संत कृपा आपल्याला संपादन करता आली तर तेच ब्रह्मज्ञान सोप्यातलं सोपं होऊन आपल्या पायाशी त्या ठिकाणी येतं, अशी गोष्ट आहे. रहुगण राजाला जडभरतांनी केलेला उपदेश आहे, त्यात अगदी याच अभंगाचं तात्पर्य त्यांनी सांगितलं आहे. रहुगणैत तपसा न याती, न चेज्जया निर्वपणात गृहाद्वा, न छंदसा नैव जलाग्नि सूर्यैः, विना महत्पाद रजोभिषेकम. राजा काही बोलायला लागला. राजाला ते म्हणाले, अकोविद कोविद वादवादाम, तू आहेस मूर्ख. एका सम्राट राजाला म्हणतात बरं का, एक साधू, तू आहेस मूर्ख पण स्वतःला शहाणा समजतोस, पण तसं समजू नकोस. तू कितीही हे केले, ती कितीही तप केलं, या सगळ्या अभंगाचं तात्पर्य याच्यात आहे. तू कितीही तप केलं, तपसा न याती, नाही मिळणार ते ब्रह्मज्ञान तुला. निर्वपणात गृहाद्वा, निरनिराळ्या प्रकारच्या ग्रहाचा हवन वगैरे केलं, नाही मिळणार. न चेज्जया, यज्ञयाग केले, नाही मिळणार. नाही चेज्जया. न छंदसा, वेदाध्ययन वेदाचं शास्त्राचं आलोडन केलं, नाही मिळणार. कशा विना नाही मिळणार? विना महत्पाद रजोभिषेक. एखाद्या अनुभव असलेल्या महात्म्याचा, की ज्याला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आहे, ज्याला सांगण्याची श्रोत्रियत्व आहे, सांगण्याची शक्ती आहे, ज्याच्यात शास्त्राचं ज्ञान आहे ज्याला, आणि ज्याची कृपा आहे, अशा ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि कृपाळू महात्म्याच्या महत्पाद म्हणतात त्याला. त्याच्या चरणाच्या धुळीचे 2-4 कण तुझ्या मस्तकावर जर पडतील तरच तुला ज्ञान होईल, नाही तर ज्ञान होणार नाही. तुका म्हणे काय, संत पाय याच्यासाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे. तुका म्हणे त्या जडभरतांचं आणि तुकाराम महाराजांचं वचन हे एक वाक्यतेचं आहे. या सगळ्या याचा उच्चार किंबहुना तात्पर्य असं आहे की आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो अशा साधू पुरुषांची सेवा ही जगातल्या सर्व सेवेंच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. ही आपण त्या ठिकाणी करीत राहावी, आपल्याकडून त्या ठिकाणी घडावी, आणि वैकुंठवासी महाराज जिथे असतील तिथे त्यांची आणि परमेश्वराची आपल्या सर्वांच्यावरती कृपा अशा प्रकारची व्हावी, अशी या सेवेच्या निमित्तानं मी त्यांच्या भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना अशा प्रकारचं करतो. वेळ झाली का? प्रार्थना करतो. आणि आदरणीय बबन महाराज यांच्या अधिपत्याखाली चाललेल्या या सप्ताह आयोगात आपला सगळ्यांचा सुंदर प्रतिसाद अशा प्रकारचा आहे. आणि आजपर्यंत तरी मला वाटतं कोरोनामध्ये कोण कोण जातं आहे, कोण कोण राहतं आहे, मी पण जातो का राहिलोच आहे म्हणूनच आलो आहे. पण आपले कार्यक्रम पुन्हा सुरू होतात का नाही याचीच मला काळजी होती. कारण कोरोनात काही माणसं गेले ते गेलेच, आता त्यांना काही परत आणता येत नाही. पण हे कार्यक्रम जर कोरोनात गेले तर पुढच्या लोकांनी काय करायचं, पण आलेच परत, ही गोष्ट खरी. अशा प्रकारे जग आला मा पुढती असं अर्जुन जसं म्हणतं त्याप्रमाणे आपल्याकडून सेवा घडत राहावी. भगवंतानी आणि सद्गुरूंनी सेवा आपल्याकडून घेत राहावी.
आणि या प्रतिष्ठानच्या वतीनं चाललेल्या या उत्सवात सर्वांनी भरभरून प्रतिसाद देऊन याचा लाभ घेऊन आपली जीवनयात्रा सर्वांनी सफल करावी एवढा संदेश आपल्यापुढे ठेवून आणि झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आता फुलं जोडायची हां पुष्पांजली आपण काय हां भजन करू रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय 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 रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय 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 राम राम बोला भगवंत हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मदन महाराज ज्ञानेश्वर बाबरे ज्ञानराज बाबरे तुकारामेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी